भारत माता के एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत.
शेख भाई पीछे सलमान खान राष्ट्रीय ध्वज सलामत शस्त्र सलमान खान वाजब शस्त्र सर्व नागरिकांना गणतंत्र दिनाची हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस आहे भारतासाठी. आजच्या दिवशी भारत रिपब्लिक म्हणून घोषित झाला होता. भारताचे जे संविधान आहे, त्याच्यात जे आदर्श आहेत, त्याचं पालन सर्व लोकांनी केलं पाहिजे, सर्व नागरिकांनी केलं पाहिजे आणि तेच डोक्यात धरून आपल्याला सर्व आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. गणतंत्रामध्ये आपले जे अधिकार आहेत त्याचबरोबर जे जबाबदारी आहे ते सुद्धा सर्व लोकांनी पार पाडली पाहिजे. सावधान कमांडर राजध्वज सलाम देगा राजध्वज सलामी शस्त्र
प्रतिमान यहाँ पर ध्वजारोहण संपन्न हुआ। कमानगढ़ बगल छत कमानगढ़ विसर्जन आई बाय चाल बायक मूल कमानगढ़ बाय से एक चल या निमित्ताने उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, सर्व मंत्रालयीन अधिकारी, सर्व पोलीस कर्मचारी सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या निमित्ताने सर्वजण उपस्थित आहात, सर्वांना मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। मंडळ तसेच सर्व उपस्थित सर्व मान्यवरांसाठी चहा पाण्याचा व्यवस्था करण्यात आलेली आहे। मग सर्वांनी त्या ठिकाणी यावं। सर्व नागरिकांना मी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। अमरावतीतील मध्य कारागृहात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कारागृह अधीक्षक यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले। यावेळी देशभक्तीचा जाज्वल्य संदेश देणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले। आता जाणून घेऊया या सोहळ्याचे सविस्तर वर्णन। अमरावतीच्या मध्य कारागृहात आजचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी कारागृह अधीक्षक कीर्ती दयावान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले आणि तिरंग्याला सलामी दिली। कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात संविधान पत्रिकेचे वाचन करण्यात आले। या वाचनाने भारतीय संविधानाचे महत्त्व आणि देशाच्या सार्वभौमित्वाची आठवण करून दिली। लोकशाही गणराज्य मिळवण्याचा व त्याच्या सर्व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व संधींची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता। कार्यक्रमाच्या मुख्य भागांमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक करून त्यांचा निस्वार्थ सेवेला सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे कारागृहातील विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले। कारागृह अधीक्षक कीर्ती दयावान यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे महत्त्व सांगत नागरिकांनी आपल्या अधिकारांसोबत जबाबदाऱ्या देखील ओळखाव्या असा संदेश दिला। त्यांनी सर्वांना नियमांचे पालन करून राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले। अधीक्षक, आज रोजी आम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रगीत, राज्यगीत व संविधानाचे वाचन केले गेले आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आज रोजी सन्मान पण केला गेला। आणि यानिमित्त मी सर्वांचे, आमच्या कारागृह अधिकारी कर्मचारी यांचं आभार मानते आणि सर्वांना शुभेच्छा देते आणि त्याबद्दल धन्यवाद पण करते की आज रोजी हा उत्सव आम्ही खूप आनंदाने इथं साजरा केला आणि आमच्या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था सर्व सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले। जय हिंद। अमरावतीतील मध्य कारागृहाचा हा सोहळा फक्त कारागृहातील कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रेरणादायी ठरला आहे। संविधानाचे पालन आणि कर्तव्याची जाणीव याची शिकवण देणारा हा सोहळा देशप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा ठरतो। अशा सकारात्मक वृत्तीने आपण पुढे जाऊ अशी अपेक्षा आपण करत आहोत।
घर का सारा फर्नीचर दीमक हो और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। जय हिंद। मैं पूर्व सैनिक गजानन इंगले अमरावती से। आज पूरे देश में 75वीं गणतंत्र दिवस की वर्षगांठ मनाई जा रही है और आज ही महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने भारत का संविधान देश को अर्पण किया था। उसको 75 साल यानी स्वर्ण महोत्सव जयंती मना रहे हैं और इस स्वर्ण महोत्सव जयंती के उपलक्ष्य पर मैं सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की पावन बेला पर हार्दिक मंगल कामना देते हुए आह्वान करता हूं कि आज 75 साल पूरे होने के बाद भी हमारा देश अखंड और एकता के साथ प्रगति कर रहा है। सभी जाति, धर्म, समुदाय के लोग एक साथ रहते हैं, यही संविधान की एक खासियत है। और संविधान जब लागू हुआ तो कुछ कर्तव्य और ड्यूटीज भी दी है। सभी देशवासियों ने संविधान के अनुसार पालन करना चाहिए और देश को उन्नति पथ पर ले जाने के लिए मदद करना चाहिए। और इस गणतंत्र दिवस पर जब महाराष्ट्र द्वारा तंबाकू मुक्त का जो आह्वान किया है वो तंबाकू मुक्त भी होना चाहिए और पोल्यूशन के इस देश को बचाना चाहिए। यही मैं आज के गणतंत्र दिवस पर सभी को मंगल कामना देते हुए आह्वान करता हूँ। जय हिंद। या शुभप्रसंगी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सन्माननीय संगीताताई महापात्र मॅडम यांना मी विनंती करतो त्यांनी ध्वजारोहण सोडा दे। राष्ट्रध्वज को सामने सलामी देंगे और सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू कर।
कुणी जागा सोडायची नाही. आपल्याला संविधान सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. दिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज मी दरवेळी तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगत आहे. आज जास्त काही बोलणार नाही. माझं एक सजेशन आहे, ॲडवाईस आहे सगळ्यांच्यासाठी. प्रत्येक वेळी आपण जेव्हा घरी बसतो पेपर वाचतो आपल्याला वाटते की दुनियाभर में बहुत सारी प्रॉब्लम्स है और आपल्याला वाटतो की ये प्रॉब्लेम मेरी नहीं है. तर मी एक प्रोवर्ब आहे ज्याला भरपूर आई सपोर्ट इट अ लॉट. त्याला मी म्हणते गांधीजींचे खूप फेमस प्रोवर्ब आहे, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. तुम्हाला जे चेंज बघायचे आहेत जगात त्याच्या सुरुवात तुमच्यापासून सुरू व्हायला पाहिजे. इट शुड स्टार्ट फ्रॉम यू. एक्झाम्पल आहे, जेव्हा आता मी मुंबईला घरी गेला होता तर एव्हरी 10 मिनिटाला माझे नवऱ्याने स्विगी इन्स्टामार्ट असतात झोमॅटोचा, आता काही आठवण आला तर मागून घ्यायचे. 10 मिनिटात घरी हजर. आता अर्धा तास झालं की नाही दुसरा एक गोष्टी आठवण आल्या की हे पण घरी नाही आहे, तो परत मागून घ्यायचे. सो वी हॅड अ फाईट डिस्कसिंग की दर 8-10 मिनिटाला जरी तुम्ही गोष्टी मागवत असतील तर स्विगी झोमॅटोचे तर भरपूर काय म्हणते ई कॉमर्स वाढतच आहे. पण इमॅजिन द पॉल्युशन यू आर कॉन्ट्रीब्युटिंग टू द एन्व्हायरमेंट. ते म्हणालं मी एकटंच बंद केले काय होणार, ज्या घरी डिलिव्हरी बॉय जे माझ्या घरी येऊन देतात सामान त्याचं पोट भरते मी जितकी वेळात ऑर्डर करणार. दॅट इज नॉट द केस. प्रत्येक वेळेस जरी आपल्याला वाटले मी एकटंच बंद करून काय करून घेणार, तुम्ही सुरुवात तरी करा. तुम्ही तुमच्यापासून हे सुरुवात तरी करा. मी प्लास्टिक वापरणार नाही हे तुम्ही सुरुवात तरी करा. मी आता जिथे जाते माझा पर्सला एक बॅग नक्कीच राहतात, कुठे काय दिसलं की खरेदी करायचे. दॅट हॅज टू स्टार्ट फ्रॉम अस. जिल्हा परिषदचा परिवार खूप मोठा आहे. 10,000 एम्प्लॉईजने जरी पूर्ण जिल्ह्यामध्ये ठरवले की नाही मी प्लास्टिकचा वापर करणार नाही, सो इट विल बिकम अ रियालिटी. आपल्याला आता पण वाटते की प्रदूषण इज नॉट माय कन्सर्न, पण जसं आपण पूर्ण जिल्हाभरात फिरतो किंवा राज्यभरात किंवा भारतवर्षभरात पोल्युशन हॅज क्रिएटेड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम. आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांचं आता प्रोडक्शनमध्ये फार जास्त कमी झालेलं आहे. पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स, ऑर्गॅनिक म्हणू इनऑर्गॅनिक, इट हॅज रिझल्टेड इन लॉट ऑफ डेप्रिशिएशन. पोल्युशन आपल्या डोळ्यासमोर आहे पण आपण डोळ्या बंद करून बसलेले आहे. सो दॅट इज माय ॲडवाइस, नॉट ओनली इन द सेक्टर ऑफ एन्व्हायरमेंट, बी इन द सेक्टर ऑफ युअर वर्क. की मी एकटंच चांगलं कामं करून सचोटीनं कामं करून काय करून घेणार असं काहीच नाही आहे. तुम्ही एकटंच चांगल्या प्रकारे कामं करा. दॅट विल रिझल्ट की लोकांना तेच बघून वाटणार की मी पण चांगल्या प्रकारे कामं करते.
सो तुम्हाला जे करायचं आहे, जे प्रॉपर आहे ते तुम्ही करा आणि त्यानंतर ते चेंज तुम्हाला नक्की तुमच्या परिसरात बघायला मिळणारच. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तत्पश्चात सम्माननीय श्री गजानन जी लड़के से विनती करूंगा कि वे ध्वजारोहण कार्यक्रम की शुरुआत करें. परेड झंडा सलामी 1 2 एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग विघ्न हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाता. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोले भारत माता की, भारत माता की वंदे. अनेकता में एकता, यही उद्देश्य है और इसी उद्देश्य को ध्यान में रखकर आज का यह गणतंत्र दिन का पर्व मनाया जाता है. मैं हमारे उपस्थित सम्मान्य मंच और सभी उपस्थित सम्मान्य, आज सभी को स्वतंत्र दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. आज हमारे देश में यह गणतंत्र दिवस 75 वर्ष पूरे हो चुके हैं. आज हमारा यह 76वां गणतंत्र दिवस मनाने में यहाँ एकत्रित हुए हैं. आपको पता ही है, अभी जैसे शिंदे भाई ने बताया कि हमारा संविधान जो है वो 26 जनवरी 1950 को लागू हुआ. और संविधान लागू होने का महत्व यह है कि हमारे देश में प्रत्येक नागरिक को स्वतंत्रता, कानून, समानता, ये सभी संविधान के तहत मिलता है. और संविधान के तहत ही भारत देश को एकता और अखंडता को बनाए रखना, यही एक संविधान के प्रारूप है. हम सभी भारत में सभी कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक यह राष्ट्रीय त्यौहार है. पूरा धूमधाम और पर्व गर्व के साथ यह मनाया जाता है. आज हमें भी ऐसी एकता सभी को बनाए रखना है. आज जो संविधान के निर्माता बाबा साहेब आम्बेडकर, उन्हें भी हम आज अभिवादन करते हैं. आज देश को आतंकवाद, भ्रष्टाचार, इस सभी से हमारे को उखाड़ कर फेंकना होगा. हमारा सभी का एक कर्तव्य है कि हम देश की सेवा करें, रक्षा करें और एक देश को अच्छे भविष्य की ओर अब सब मिलकर, क्योंकि व्यापारी है तो ही देश की अर्थव्यवस्था अच्छी रहेगी. और हम सब मिलकर भारत देश को एक अच्छा भविष्य की ओर ले जाए, ऐसा हम सभी प्रण करते हैं. और आप सभी को पुनश्च गणतंत्र दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद. छत्रवा प्रजासत्ताक दिन भारत देशात संपूर्ण ठिकाणी जल्लोषात साजरा होत आहेत. अनेक शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करून मोठा जल्लोष साजरा करत आहेत. थेट दाखल झालंय अमरावती शहरातील इरविन चौकामध्ये. आपण पाहत आहात जल्लोषाचं वातावरण अमरावती शहरात सुद्धा दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिन सकाळपासनं मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. आपण पाहत आहात विविध रंगांचे फुगे सुद्धा सजलेले आहेत आणि राष्ट्रध्वज विकण्याकरिता सुद्धा या इरविन चौकामध्ये सज्ज झालेले आहेत. रंगीबेरंगी सुद्धा फुग्यांची विक्री केली जात आहेत आणि मोठ्या आनंदात नागरिक आपल्या मुलांना घेऊन या चौकामध्ये सुद्धा दाखल झाले आहेत.
सुंदर साहित्य, अनेक खेळणी साहित्य सुद्धा खरेदी करण्याकरिता, विशेष करून देशाचा अभिमान राष्ट्रध्वज खरेदी करण्याकरिता सुद्धा अनेक नागरिक, विद्यार्थी यांची संख्या मोठी लक्षणीय दिसून येत आहेत. कारण की आजचा दिवस अतिशय महत्वाचा आणि राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण साजरा करीत आहोत. एक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण भारत देशात मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. हे दृश्य अमरावती शहरातील इरविन चौकातील दृश्य आहेत आणि विद्यार्थी सुद्धा मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करीत आहेत. शाळेमध्ये राष्ट्रगीत सादर करून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून आणि कार्यक्रम संपल्यानंतर या चौकामध्ये दाखल होऊन अनेक साहित्यांची खरेदी करण्याकरता विद्यार्थी सुद्धा दाखल होत आहेत. काय सांगा आपण, काय प्रतिक्रिया राहील आजचा दिवस महत्वाचा? आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्य 15 ऑगस्ट मिळाला, गणतंत्र दिवस आहे आज. त्या दृष्टीनं फार महत्वाचं. विद्यार्थी सुद्धा, मुलं सुद्धा सकाळी उठली असेल. हो, उत्साह प्रत्येकात उत्साह. गणतंत्र दिवशी सहजच आहे. लहानपणापासून लहान ते म्हातारा सर्वांना उत्साह आहे आज. काय बोलची बेटा तू? आज प्रजासत्ताक दिन आहे, शाळेवर गेली होती का? राष्ट्रगीत वगैरे झाले असेल, काय सांगशील तू देशाबद्दल? अभिमान वाटतोय. विद्यार्थी पाहत आहात आणि पालक सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाले आहेत. जल्लोषाचं अमरावती सुद्धा शहरामध्ये वातावरण दिसून येत आहेत आणि हा संपूर्ण उपक्रम आणि अमरावती शहरासह जिल्ह्यातील आणि विदर्भातील संपूर्ण या प्रजासत्ताकाचा उत्साह थेट दृश्य आमच्या स्टुडिओ मध्ये आपण पाहणार आहात. सायंकाळपर्यंत संपूर्ण जल्लोषाचं वातावरण सुद्धा मी थेट आपल्यापर्यंत आणि माझ्यासोबतच आमचे संपूर्ण प्रतिनिधी हा जल्लोषाचं आणि राष्ट्रीय उत्साहाचं हे दृश्य आपल्यापर्यंत आम्ही देणार आहोत. आपण जुळत राहा, पाहत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. क्रांतिकारी जय भीम जय संविधान. भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतवासियांना, अमरावती जिल्हावासियांना व अमरावती शहर यांना सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जवळ घ्या थोडसा, फक्त जवळ घ्यायचा माईक. एक मिनिट. अधिनायक जय भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. चिरायू चिरायू चिरायू.
संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो विजय असो विजय असो विजय असो आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता व प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून मी ॲडव्होकेट सुनील गजबिये, आक्रमण युवक संघटनेचा कार्यकर्ता, या गणतंत्र दिनी संपूर्ण भारतीयांना शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे भारतीय संविधान दिलं त्या संविधानाची अंमलबजावणी व्हावी याकरिता महाराष्ट्रासह केंद्र शासनाला सुद्धा आपल्याद्वारे विनंती करतो. थँक्यू. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. मी विकास धनगर, लॉर्ड बुद्धा टीव्ही, जिल्हा प्रतिनिधी अमरावती. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या समस्त भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी विजय तेलमोरे, अमरावती तसेच सर्व भारतवासियांना आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभर विविध उपक्रम साजरे होत असताना अमरावती पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने पाण्याखाली तिरंग्याला मानवंदना देत अनोख्या देशभक्तीचा परिचय दिला आहे. चला पाहूया त्यांच्या या विक्रमी कामगिरीची विशेष झलक. अमरावती पोलीस दलातील प्रवीण आखरे यांनी आपल्या कौशल्याने आणि धाडसाने देशभक्तीचा अनोखा संदेश दिला. पोलीस जलतरण तलावात त्यांनी 25 फूट पाण्याखाली सायकलिंग करत तिरंग्याला मानवंदना दिली. यासाठी त्यांनी 1 मिनिट 52 सेकंद श्वसनावर नियंत्रण ठेवत विना ऑक्सिजन तळ गाठला. सायकलिंग करत 25 मीटर अंतर पार करणे हे सोपे नव्हते, पण आखरे यांच्या जिद्दीने हा उपक्रम यशस्वी केला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत त्यांची प्रशंसा केली. अमरावती पोलीस दलातील प्रवीण आखरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीची अनोखी भावना प्रकट केली आहे. पाण्याखाली सायकलिंग करत तिरंग्याला दिलेली मानवंदना ही प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. अशा धाडसी आणि प्रेरणादायी पोलीस कर्मचाऱ्यांमुळेच देशाचा आत्मविश्वास उंचावतोय. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. जवाहर रोड, अमरावती. पंचवटी चौकातून अवैध वाहतुकीचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. 2 सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या खासगी बस वादाच्या मुद्द्यावरनं एकाने खुलेआम पोलिसांच्या कर्तव्यावर बेधडक केलेल्या आरोपानंतर आता स्पष्ट होत आहे. परवानगी नसलेल्या खासगी वाहनातून प्रवासी कसे घेऊन जात आहे, यात कोण कोण सेटिंग करतो, कोणाकोणाची बल्ले होत आहे, हा सर्व प्रकार 24 जानेवारीच्या आंदोलनातून समोर आले आहे. सिटी न्यूजने याआधी असाच वृत्तांत वारंवार प्रसारित केला होता. मात्र आरटीओ विभागासह वाहतूक आणि पोलीस विभागाने चुप्पी साधली होती. मात्र आता तेच सर्व खुलेआम उघड झाले आहे. कोण तो तत्कालीन पोलीस निरीक्षक जो आता सुद्धा अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडनं महिना घेतो, कोणाच्या आशीर्वादात व्यवसाय चालतो, कोणत्या अधिकाऱ्याचा चालक पैसे वसूल करतो, या घटनेचा थेट वृत्तांत पहा. पंचवटी चौक ते वेलकम पॉइंट पर्यंत अवैध वाहतुकीवर पोलीस शांत का? आता एका खासगी वाहन चालकाने उठवलेल्या खळबळजनक प्रश्नावरून गाडगेनगर पोलीस प्रशासन यासोबतच वाहतूक पोलीस प्रशासन आणि आरटीओ पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात पुन्हा सापडले आहेत. आणि याच मुद्द्यावर पुन्हा आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. खासगी ट्रॅव्हल्स असो किंवा 4 चाकी वाहन असो, अनेक वाहनाला प्रवासी बसवून नेण्याची परवानगी नसताना
सुद्धा खुलेआम मोठमोठ्याने गावांच्या नावाचा उल्लेख करून वाहतूक केली जाते. मात्र तरीसुद्धा गाडगेनगर पोलीस परिक्षेत्रासह वाहतूक पोलिसांनी चुप्पी साधली का, असा सुद्धा प्रश्न आता ऐरणीवर येत आहेत. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात टोळ्यांचा संबंध, अवैध वाहतुकीत संबंध, नागरिकांमध्ये वाढत चाललेला अविश्वास, पंचवटी चौक ते वेलकम पॉईंट दरम्यान सुरू असलेल्या वाहन व्यवसाय आणि गाडगेनगर परिसरातील अवैध व्यवसायाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की पोलिसांनी या भागात कुख्यात व्यक्तींना वाहन व्यवस्थापन आणि इतर व्यवसायांची जबाबदारी दिली आहे, ज्यामुळे अवैध धंद्यांना चालना मिळत आहे. कुख्यातांचा पंचवटी चौक ते वेलकम पॉईंटपर्यंत अवैध वाहतुकीत गाडगेनगर तत्कालीन पोलीस निरीक्षक गिरमे यांच्या कार्यकाळातील प्रकरण असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सुरू असलेल्या अवैध धंद्याशी संबंधित हे प्रकरण पोलीस निरीक्षक गिरमे यांच्या कार्यकाळाशी जोडले गेले आहेत. नागरिकांचा थेट आरोप आहे की गिरमे यांच्या काळात या कुख्यात व्यक्तींना संरक्षण मिळू लागले आणि हे सर्व अजूनही सुरळीत सुरूच आहेत. पोलिसावर आता खुलेआम सार्वजनिक आरोप केले जात आहेत, मात्र नागरिकांमध्ये संभ्रम आहेत. अलीकडे 24 जानेवारीला RTO कार्यालयासमोरच करण्यात आलेल्या आंदोलनात एका व्यक्तीने थेट पोलिसांसमोरच माईकवरनं पोलिसावर गंभीर आरोप केले आणि खुलेआम अपशब्दसुद्धा वापरण्यात आले. या आरोपामध्ये गाडगेनगर पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल आणि कुख्यात व्यक्तींना मिळालेल्या संरक्षणाविषयी चर्चा झाली. या आरोपामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली असून नागरिकांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाला आहे. त्याला माझ्या थोक पैसे जमा करतो, एका गाडीचे 2400 रुपये टोटल पैसे जमा करतो. त्याला किती वर्ष झाले ते एका ट्रॅफिक मध्ये? 15 वर्ष उराले. एका स्टॉप मध्ये त्याची बदली झाली नाही. 6-7 वर्ष झाल्या. आता बघा नुकतं आता तुम्ही पंचवटीवर आपले माननीय पोलीस आपले आयुक्त साहेब यांनी बोर्ड लावलेला आहे, पहा 100 मीटरच्या आतमध्ये कोणतीच वाहन लावू नये. हो साहेब, आहे का नाही मला सांगा, तुम्ही लावलेला आहे ना? एक मिनिट, त्याच्याच खाली गाडी उभी अजून आताही भरत येतो. म्हणजे तुम्ही CP साहेबांचा जो आदेश आहे त्याचा मानत नाही, तो मानत नाही. अरे मग मला सांगा, तुमचा पास झाला का तो अशोक व्यवसाय? त्याच्या गांडीवर लातानी मारतात काय? अरे पोलीसवाल्यांना जर ठरवलं तर एका लहान लेकराच्या हेंड पण चोरी जाऊ शकत नाही. पण तुमची नीती गेली वाया. तुम्ही भ्रष्टाचारात गेले आहे. तुम्हाला लाच लुचपत खाची आदत पडली आहे. तुम्ही ह्या खाकी वर्दीले गहाण ठेवला कलम काय तुम्ही? अबे तुमच्या थोडीशी शरम असाल, लाज असाल तर त्याच्यावर कारवाई करा. एक नाही तर 3 व्यक्तीने खासगी ट्रॅव्हल्समधून अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध आणि त्याला आश्रय देणाऱ्या, आर्थिक मलाई खाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध थेट संताप व्यक्त केला. असाच अवैध वाहतूक प्रकरणावर याआधी अनेकदा सिटी न्यूजने अनेक वृत्त प्रसारित केले होते. मात्र पोलिसांनी बनवाबनवी करून उलट गाडगेनगर पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातच काही पोलिसांनी गुन्हेगारी वृत्तीच्या टोळीला छुपा साथ दिल्याचे दिसून आले. सिटी न्यूजने याआधी अनेक वेळा या प्रकरणावर प्रकाश टाकला होता. अवैध गाड्या आणि गैरकायद्यांचे व्यवसाय यावर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये गाडगेनगर पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्न विचारण्यात आले. नागरिकांचे म्हणणे आहेत की या अवैध कृतीमुळे परिसरात गुन्हेगारी वाढत आहेत आणि असुरक्षिततेची भावना आता निर्माण होत आहेत. आरोप आहेत की पोलिसांनी येथील ट्रॅव्हल्स व्यवसाय कुख्यात व्यक्तींना सोपवले आहेत. आता हे कुख्यात लोक पोलीस ठाण्यावरही आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रश्न असा आहे की अशा परिस्थितीत पोलीस कारवाई का करीत नाहीत? गाडगेनगर पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या शांततेवर नागरिकांचा आता प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांना जाणून घ्यायचे आहेत की पोलिसांनी अशा अवैध व्यवसायावर कठोर कारवाई न करण्यामागील कारण काय आहेत. लोकांचे म्हणणे आहेत की जर पोलीस असेच निष्क्रिय राहिले
तर जनतेचा पोलिसांवरील विश्वास संपूर्णपणे नष्ट होईल. पोलिसांवर जनतेचा दबाव वाढत चालला आहे. लोकांची मागणी आहे की गाडगेनगर ते वेलकम पॉईंटच्या दरम्यान सर्व अवैध व्यवहारांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. जर वेळेत पोलिसांनी ठोस पावले उचलली नाहीत तर ही पोलीस प्रशासनाची मोठी अपयश ठरेल. पोलिसांविरुद्ध चौकशी होणार का? आता अशा मागणीला चांगला जोर धरत आहेत. या प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे की कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी अशा अवैध कृत्यामध्ये सहभागी होऊ नये. नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि परिसरात सुरक्षा पुन्हा प्रस्थापित करणे हे आता पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हानच ठरले आहेत. गाडगेनगर पोलीस क्षेत्रात येणाऱ्या पंचवटी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली अवैध वाहतुकीवर अद्यापपर्यंतही सुद्धा पोलिसांनी लक्ष न देता डोळेझाक केली आहे. खुलेआम प्रवासी बसवून मोर्शी नागपूरचा ओरड अनेक नागरिक ऐकत आहेत. मात्र हा आवाज गाडगेनगर पोलीस वाहतूक पोलिसांना अद्यापपर्यंत ऐकू न येणे हे नवलच म्हणावं लागेल. यालाही उत्तर तेच, सर्वांची बल्ले बल्ले. मात्र आता याच अवैध खासगी प्रवासी बस चालकांच्या वादात गौप्यस्फोट प्रकरण समोर आले आहे. एकाने थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर खुलेआम प्रश्नांचा भडीमार केला आहे. ओम शांति. आने वाले 27 जनवरी सोमवार शाम 7 से 9 बजे तक स्थानीय प्राइम पार्क होटल में MIDC रोड पर हमारे राजयोगिनी आदरणीय उषा दीदी का खुशी का पासवर्ड इस विषय पर बहुत ही सुंदर मार्गदर्शन का आयोजन किया गया है. आदरणीय उषा दीदी ये अंतर्राष्ट्रीय स्तर के वक्ता है. हमारे अमरावती वासियों का सौभाग्य है कि हमें उनको सुनने का अवसर मिल रहा है और वहाँ पर आने के बाद आपको यह महसूस होगा कि आपने जीवन में बहुत कुछ हासिल किया है. आप सब सादर आमंत्रित है. कार्यक्रम के पश्चात प्रसाद की व्यवस्था की गई है और इसके लिए किसी प्रकार के कोई प्रवेश पत्र की आवश्यकता नहीं है. आप जरूर स्वयं तो पधारें, सपरिवार इष्ट मित्रों सहित पधारिए. आपका स्वागत है. इसका सीधा प्रसारण सिटी चैनल न्यूज़ पर आदरणीय हमारे चंदू भैया सोजतिया और सिटी चैनल परिवार द्वारा किया जाएगा. मैं उनको भी बहुत धन्यवाद देता हूँ, साधुवाद देता हूँ कि वो हमेशा शहर में आने वाले इस तरह के अच्छे कार्यक्रमों को प्रसारण करके हजारों लोगों को घर पहुँच इसकी व्यवस्था करते हैं. मी डॉक्टर चंचल सदुराव गजबे, सरपंच ग्रामपंचायत चंद्रपूर तर्फे तसेच माझे सर्व सदस्यगण, कर्मचारी, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी तसेच गावातील सर्व नागरिकांतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. ह्याच दिवशी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर लिखित राज्यघटना भारताने स्वीकारली. त्यानुसार प्रजासत्ताक दिनाची सुरुवात झाली. या दिनानिमित्त सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धारणी शहरातील सीताराम नगरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रहिवासी कॉलनीतील शेजारील शेतात अस्वलाच्या हल्ल्यात एका म्हशीच्या पिल्ल्याचा मृत्यू झाला असून एका कुत्र्याच्या पिल्लाला उचलून अस्वल फरार झाले आहे. या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभाग सतर्क असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. धारणीच्या सीताराम नगरी परिसरात असलेल्या शेतामध्ये रात्रीच्या वेळी एका अस्वलाने धुमाकूळ घातला. शेतात गाई गुरांना चारण्यासाठी ठेवलेल्या एका गरीब शेतकऱ्याच्या म्हशीच्या पिल्लाला अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात म्हशीच्या पिल्लाचा मृत्यू झाला, तर एका कुत्र्याच्या पिल्लाचा देखील अस्वलाने उचलून नेले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक, विशेषतः शेतकरी आणि त्यांचे कुटुंब भयभीत झाले आहे. वन विभागाचे पथक घटनास्थळी त्वरित पोहोचले. वन परिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, फॉरेस्ट गार्ड आणि वन विभागाचे वाहन घटनास्थळी हजर होते. पिंजरा लावून अस्वलाला पकडण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र अद्याप कोणतेही ठोस यश वन विभागाच्या हाती आलेले नाही. शिवसेनेचे शैलेश उर्फ राजू मालवीय आणि सामाजिक कार्यकर्ता मालती कासदेकर या घटनेत पुढे सरसावले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त म्हशींच्या पिल्लांसाठी योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी वन विभाग आणि प्रशासनाशी संपर्क साधला. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी बाहेर न पडण्याचा आणि आपल्या गुरांना सुरक्षित जागी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच परिसरात शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. पड़ा तुमको
मेरे को 1 बजे रात को मुन्ना भाई ने फ़ोन करा क्या ऐसा क्या? हाँ, तो मैं उतने वक्त आया तो इनने आजू बाजू फिर एक बच्चे को मुन्ना भाई के वहाँ ले जाके बांधे उनने। 2 बच्चे थे? हाँ, ये एक बच्चे को बचा के। यहीं पर कब से घूम रही देखे क्या तुमने? हाँ, इस पर हमला भी करी ना 2 दिन पहले और हमला करी थी। कल तो दिन भर घूम रही थी ना। दिन में भी देखी? हाँ, बड़ी है? कितनी बड़ी? अच्छी बड़ी है। बच्चे भी है उसके साथ में? बच्चे नहीं दिखी। आज जो अश्वल निकला है इधर काफ़ी दिनों से हफ्ता भर हो रहा है, तो जिस गरीब के वो बछड़ा को मारा उन्होंने, तो वो गरीब के बछड़े को मार तो दिया ही है, लेकिन उसको फॉरेस्ट डिपार्टमेंट से यही रिक्वेस्ट है कि उसे जल्दी से जल्दी पकड़ लिया जाए, और नहीं तो किसी इंसान पर भी हमला हो सकते हैं। और उसको पकड़ने के बाद और जो गरीब का नुकसान हुआ है उसको भरपाई मिलना चाहिए। ये फॉरेस्ट डेपो वालों से मेरा गुजारिश है। ये पिछले 5-7 दिनों से ये रीच इतनी मांडवा एरिया में परेशान कर रही है। फॉरेस्ट वालों को खबर भी दी थी कि भाई इसका कुछ बंदोबस्त करो। उन्होंने इसके ऊपर कुछ कार्रवाई नहीं करने की वजह से आज एक भैंस का बच्चा मरा है। एक दुर्दैवी घटना है, पर किसी इंसान को नहीं करा है, क्योंकि ये चालू रास्ता है। हमारा ये बोलना है कि इस किसान को इसका मुआवजा मिलना चाहिए और जल्द से जल्द इस रीच को पकड़ना चाहिए ताकि ये किसी मनुष्य की हानि ना कर सके। सीताराम नगरीत घडलेल्या या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वन विभागाकडून अस्वलाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढणेही तितकेच महत्वाचे आहे। प्रशासनाने या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत। अतिशय गंभीर आणि चिंताजनक घटना समोर येत आहे। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून पत्रकारांचा अवमान करण्यात आला आहे। यामुळे भोकर तालुका पत्रकार संघातून जाहीर निषेध करण्यात आला आहे। भोकर येथील गणराज्य रिसॉर्ट सभागृहात माजी उपमुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी भोकरचे आमदार श्रीजया चव्हाण हे उपस्थित होते। बैठकीदरम्यान काही पत्रकार उपस्थित होते, मात्र यावेळी खासदार अशोक चव्हाण संतापले आणि ध्वनी निरपेक्ष कारणावरून पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले। त्यांनी 1 नाही 2 वेळा तर 3 वेळा पत्रकारांना बाहेर जाऊन हटवण्याची सूचना दिली। अशोक चव्हाण यांनी या बैठकीत अत्यंत अप्रतिसाद दिला आणि पत्रकारांच्या कामांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पत्रकारांमध्ये असंतोष निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर भोकर तालुका पत्रकार संघाने खासदार अशोक चव्हाण यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे। या घटनेमुळे पत्रकारांनी एकत्र येऊन जाहीर निषेध करत संबंधित लोकप्रतिनिधींवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच राज्यपाल यांना तहसीलदार मार्फत एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या घटनेला समाजात वाईट प्रतिसाद मिळाल्यामुळे पत्रकार संघाने यापुढे अशी घटना होऊ न देण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। पत्रकार एकजुटीचा हम सब एक है, हम सब एक है। 25 जानेवारी रोजी गणराज रिसॉर्टवर पाणी पुरवठ्याच्या संदर्भात, पाणी टंचाईच्या संदर्भात आमदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती। सर्व अधिकारी, सरपंच त्या ठिकाणी उपस्थित असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथे गेले। आमच्या भोकर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करणारे या राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज आमच्या पत्रकाराचा अवमान केलेला आहे। त्यांनी जाहीररित्या लाऊडस्पीकरमधून पत्रकारांनी बाहेर जावे म्हणून आव्हान केले आहे। एकदा सोडून 2दा आव्हान करून त्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल लोकशाहीच्या 4था आधारस्तंभाचा अवमान झालेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार अशोकराव चव्हाण यांचा निषेध करण्यासाठी तहसीलदार मार्फत राज्यपालांना इथे निषेधाचं निवेदन सादर केलेलं आहे आणि पत्रकाराची एकजूट काय असते हे यामधून आम्ही दाखवलेलं आहे। आपल्या तालुक्यातील पाणी टंचाईची आढावा बैठक गणराज रिसॉर्टमध्ये होत असल्याने आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। मी, राजेश वाघमारे, आदरणीय बाबूराव पाटील, शंकर कदम आम्ही तिथे जाऊन बसल्यानंतर बैठक सुरू झाली। बैठक सुरू झाल्यानंतर आपल्या मतदारसंघाचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सांगितलं की आजच्या बैठकीमध्ये आज इथे काही आमचे ज्येष्ठ पत्रकार मंडळी उपस्थित दिसत आहेत, त्यांनी बैठकीतून बाहेर जावं। असं एकाच वेळा नाही तर 2 ते 3 वेळा त्यांनी म्हटल्यानंतर आम्हाला बाहेर यावं लागलं।
आम्ही 4 जणच त्या मीटिंगमध्ये होतो. मात्र बाहेर ऐकाने 10 ते 20 लोक आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी होती. ते म्हणाले आम्हाला की एवढा अपमान बैठकीमध्ये झाल्यानंतर तुम्ही सहन करता काय. हे शब्द ऐकून सर्वजण एकत्र आले आणि आज आम्ही सर्वजण एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला. आणि लोकशाहीमध्ये जेव्हा चांगल्या बातम्या देण्यासाठी आमची गरज पडते आणि एखाद्या मीटिंगमध्ये ही काय गुप्त बैठक नव्हती, सर्वसामान्य माणसाची प्रत्येक गावच्या सरपंचाची बैठक होती, तिथं आम्हाला नको का म्हटलं. या विषयावर सर्वांचं एकमत झालं आणि आम्ही राज्यपालाकडे आज निवेदन देऊन खासदार अशोकराव चव्हाण यांचा निषेध केला. जाहीर निषेध. बैठकीतून आपल्याला पत्रकाराला काढण्याचे काय कारण असू शकते? कारण माहीत नाही गुप्त काय आहे, आम्हालाही कळालं नाही. जेव्हा आम्ही आजपर्यंत ज्या ज्या बैठकांना जात होतो तेव्हा अशोकराव अगोदर विचारत होते आले काय पत्रकार मंडळी. आज आम्हाला आश्चर्यच वाटलं की निघून जा बाहेर का म्हणतात. काय गुप्त बैठक घ्यायची होती का अधिकाऱ्यानं गुप्त सांगायचं होतं की काय करत होतं हे काय आम्हाला समजलं नाही. मात्र आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत. की साहेबांना 1 वर्ष पत्रकारांची गरज, निवडून यायला सुद्धा पत्रकारांची गरज, सगळ्या विकास कामाच्या लोकपर्णासाठी पत्रकाराची गरज. आणि आता पत्रकाराला बाहेर काढण्याचा उद्देश काय होता. बाजूच्याच मतदारसंघामध्ये काल राजेश पवारच्या मतदारसंघामध्ये जनता दरबार होता. काल व्हिडिओ चालू असताना जनता दरबार घेतला आणि आज बंद खोलीमध्ये काय होतं. असं काय गुत्तेदारासोबत लागेदोरे होते की काय होतं. पत्रकाराचा निषेध करायचा मेन उद्देश काय होता. ही अत्यंत गंभीर आणि अनुचित घटना असल्याने पत्रकार संघाने या प्रकाराला तोंड देण्यासाठी एकजूट केली आहे. पत्रकारांचा अवमान करणारे वर्तमानधारक लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही आपल्याला याबद्दल अधिक अपडेट्स देत राहू.